विद्यार्थी जो आज नव्याने सुरुवात करतोय अभ्यासाची किंवा जो स्पर्धा परीक्षेची तयारी करायला जातोय, तर त्या प्रत्येक विद्यार्थ्याला असं वाटत असेल की आपण सुरुवात कशी करायची. आलं लक्षात की सुरुवात करायची तर ते एका मोठ्या पुस्तकांमधून की एखाद्या छोट्या पुस्तकांमधून की कशा पद्धतीने सुरुवात करायला पाहिजे. फक्त मी एक सांगेल, एक 2 ते 3 मुद्दे लक्षात ठेवा. एक म्हणजेच काय, तुम्ही ज्या परीक्षेचा अभ्यास करणार आहे त्या परीक्षेची पूर्ण रणनीती तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. एक व्हिजन तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. एक दुसरा मुद्दा, की त्यानंतर तुम्हाला कुठल्या पदासाठी तयारी करायची आहे, तर त्या परीक्षेचा त्या पदासाठी असणारा जो पूर्ण अभ्यासक्रम तुमच्या जवळ असायला पाहिजे. एक त्यानंतर त्या परीक्षेला मागील एक 5 ते 10 वर्षापर्यंतचे जे विचारलेले प्रश्नपत्रिका आहेत, ते सर्व तुमच्या डोळ्यासमोर असायला पाहिजे. त्यांचं सखोल विश्लेषण तुम्ही स्वतः करायला पाहिजे. ठीक आहे. एक आणि त्याच्यानंतर आयोग आणि पेपरची पातळी, काठिण्य पातळी किती खोलावर गेलेली आहे आणि कुठल्या मुद्द्यांवरती भर देण्यात आलेला आहे, हे तुम्हाला प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर लगेच कळून येतं. आणि त्यानंतर सर्वात सुरुवातीला मी एवढंच म्हणेन, कुठल्याही मोठ्या पुस्तकांमध्ये गुंतून पडू नका. तर सर्वात महत्वाचे जे आपण 4थी पासून ते 12वी पर्यंत जे पाठ्यपुस्तकं म्हणजे शालेय पुस्तकां जे वाचत आलेलो आहे ना, तिथपासून सुरुवात करा. कारण सांगतोय त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. नंतर मोठ्या पुस्तकांमध्ये गुंता एका वेळ आल्यानंतर, पण सुरुवातीला तुमचा जो 30 ते 40% अभ्यास आहे तो तुम्हाला पाठ्यपुस्तकांमधूनच होतो. आणि आपण सुद्धा जे बॅच घेतोय ते मी त्याच आधारेच पुढे तुम्हाला नोट्स देत असतो. ठीक आहे. बेसिक टू ऍडव्हान्स पर्यंत जाता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर मग प्रत्येक विद्यार्थ्यांनी, नव्याने सुरुवात करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.